लाज शरम सोडून बसलेले ठाणा तहसीलदार कशा प्रकारे रस्त्यावरती चिखल टाकून भरणीच्या गाड्या चालू आहेत बघू शकता। बिल्डरांचे पैसे खात बसलेला ठाण्यातील तहसीलदार उमेश पाटील बघा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कशा प्रकारे त्रास देण्याची कामं चालू आहेत, भरणीची कामं चालू आहेत आणि मातीचा भराव चालू नाही बोलतोय। मग हे चिखल काय तुझ्या घरातून आणून टाकलाय का? हा, पब्लिकला येण्या जाण्याचा मार्ग बंद करून ठेवलेला आहे। इथे पब्लिक बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपला हैराण होत आहे। मुक्ता बिल्डरची दलाली करणारा भडवा अधिकारी, ना प्रशासन ना पोलीस स्टेशन, अशा मादरचोदांना यांचे तुकडे खाण्यामध्ये व्यस्त आहे आणि इथल्या स्थानिक लोकांना इथे होणारा त्रास एवढा मोठ्या प्रमाणात होत आहे। मातीच्या भरावाच्या गाड्या डंपर रस्त्यावर उभे आहेत, लाईन लागलेली आहे आणि बेकायदेशीर ठाण्यातून बाहेरून मातीचा भराव आणून खाडीमध्ये टाकून खाडी बुजवण्याचं काम चालू आहे। हे भरणी माफिया आहेत। अशा प्रकारे इथे येऊन असे डंपर मातीचे चिखलाचे आणून खाली करत आहेत। बाळखाव तहसीलदार तू खात बसलेला आहे ठाण्याच्या ऑफिसमध्ये। बघा कशा प्रकारे माती भरलेले डंपर इथे रस्त्यावरती दिसत आहेत। ट्रॅफिक विभाग, पोलीस विभाग, कोणालाही दिसत नाही का? यांच्यावर कारवाई कोण करणार? मग तुझी गाडी नाही तर कशाला गाड मारवायला आला इथे? हा मादरचोद, हे काय बापाचा रोड आहे तुमच्या? भेंचोद साले, त्या मुक्तेला बोल तुझ्या आईचं बोलला भोसडा भेंचोद इथे खाट टाक। प्रवीण सकाराम पाटीलला बोल तुझ्या आईचे खाट घाल इथे, धवायला मुंबईवाले भरपूर आहेत। भेंचोद साला आहे धवडा। आज पब्लिकला एवढा त्रास होत आहे या मादरचोद लोकांमुळे। अधिकारी आणि हे झोपल्यात। एकाच दिवस मुंबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात याच्यावरून लफडा होईल आणि त्याची पूर्ण जिम्मेदारी ही अनिल शिंदे मुंब्रा पोलीस स्टेशनचा सिनियर एजी असणार। कारण अनेक वेळा तक्रारी दिल्यानंतरही असे मातीचा भराव रस्त्यात टाकून गाड्या हे करून खाडीमध्ये भराव टाकायची कामं चालू आहेत। आणि किती वेळा तक्रारी दिल्या, 112 नंबरला दिल्या, 100 नंबरला दिल्या, पण ही लोक कारवाई करायला तयार नाहीत। तर उच्च अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी आणि यांच्यावरती कारवाई करावी, नाहीतर या गाड्या इथेच फुटणार। गणेश पाटील।